आता मी रोज जाऊन ती लुना लावायचो आणि तो रामपुरी दाखवायचा. असं एक मला वाटतं 10-15 दिवस चाललं. मग मी एके दिवशी त्याला सांगितलं, अरे तू कुछ करता नहीं है, तू मेरे इधर वॉचमन की नौकरी करना, मैं पैसा देता है तेरे को, ह्याच शब्दात. आणि तो कबूल झाला. मी माझ्या प्रॉपर्टीत शिरलो. आता गावठाणात शुक्रवार पेठे सुभानशाह पोलीस चौकीच्या तिथे ती प्रॉपर्टी, जर मला कॉलम उभं करायचं तर त्या बाजूच्या वाड्याच्या बीममधनं ते जायचं होते. आता मला एक जण जी जाणकार व्यक्ती होती ती आली कि बोला, ये बिल्डिंग तू जिस दिन बनाएगा पहला स्लैब, उस दिन मैं तेरे पैर के नीचे से निकल जाएगा. ठीक आहे. जिद्दी आणि सरळ कामं मला माहीतच नाही, मला हेच करायचं होतं. मग मी ते शेजारचंच वाडा, तिथे एक हमीदा बी मगुण म्हणून बाई होती मालक, आणि खालती एक मौलाना म्हणून ते सुभानशाह दर्ग्याचे ते राहत होते, आणि तिथे ते जादूटोणा वगैरे करायचे. आता मी बाईंचा त्या हमीदा बेगमसाठी आपली भाजी आण, दूध आण, तिची सेवा करायला लागलो, आणि मौलानाच्या इथेही ती सेवा करायला लागलो, आणि जाऊन बसू लागलो. आणि दोघे अगदी म्हणजे ते मला फारच माझ्याशी चांगलं वागायला लागले. आणि तुम्हाला सांगतो की जेव्हा त्यांनी कबूल केलं की बाबा मी हे कॉलम घेईन, ते मौलाना ते वासे लावले त्याच्या घरात सगळे, आणि त्या 2 वासांचं मध्ये अंतरून घालून राहत होते माझ्यासाठी. आणि तो कॉलम ते आपल्या किर्लोस्कर कन्सल्टंटचे इंजिनियर माझे कन्सल्टंट होते, त्यांनी तो कॉलम वर काढून मी स्लॅब घातला. आणि ज्या ग्रस्तांनी पायात असं पायाचा खाली जाऊ असं म्हटलं होतं, त्यांच्याकडे गेलो मिठाई घेऊन. म्हटलं, पाय पडलो, त्यांच्या सिनियर होते. म्हटलं, साहेब तुमच्या एका वाक्याने माझं सार्थ झालं, आभारी. म्हणजे रिस्क. 99ला जेव्हा फॅमिली पार्टिशन झालं, 75,000 रुपये हातात आले. 25,000 आईला दिले चॅरिटी करायला, 25,000 माझे वडील जिथे नेहमी जायचे कोडी आश्रमला तिथे दिले, 25,000 माझ्या ड्रॉमध्ये ठेवले. माझ्याकडे पिऊन सकट 13 लोक होती, त्यांना बोलवलं. ते माझ्या पार्टिशनमध्ये आली होती. त्यांना सांगितलं, माझ्याकडे पगाराला पैसे नाही, कधी देऊ शकेन मला माहीत नाही, तुम्हाला राहायचं असेल तर राहा, नाही तर तुम्ही पॅरेंट कंपनीमध्ये जाऊ शकता, मला काही वाईट वाटणार नाही. त्यांनी एकही गेला नाही. त्यांनी रिस्क घेतली. आम्ही जोमानं काम सुरू केलं. फॉर्च्युनेटली सगळं सुरळीत होत गेलं. आता जो 5,000 रुपये तेव्हा माझ्याकडे नोकरीला होता, आज 3 लाख रुपये कमवतो आहे, म्हणजे तो व्हाईस प्रेसिडेंट झाला आहे. अशी सगळ्यांची ते 2 लाखाच्या वर गेले. त्यांनी रिस्क घेतली, त्यांना रिवॉर्ड मिळाला. आणि त्यांचा पॅरलल जे समकक्ष लोक होती ती अजूनही 50,000वर आहे दुसऱ्या कंपनीत. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य रिस्क आणि रिवॉर्ड हे कमेन्सुरेट आहे. आता मी तुमची ती प्रतिज्ञा वाचली आणि मला थोडं मॉडिफाय करावं असं वाटलं. मी एक फक्त वाचतो आणि 4च शब्दात हे करतो. आय एम अ प्राऊड एंटरप्रेनर. आय एम अ एंटरप्रेनर नाही. मला लोक म्हणायची लहानपणी, गल्लीबोळात फिरायचो, काय मारवाड्या, तेव्हा मी वडिलांना सांगायचो, लोक असं चिडवतात. ते म्हणाले, अरे तुला अभिमान वाटायला पाहिजे, लोक तुझं मत्सर करतात. मला अंबानीचं एक वाक्य आठवतं आहे, तुम्हारी चर्चा हो रही मतलब तुम काम कर रहे हो. तर आणि त्यात लोकांना आपलंसं केलं. तसंच आय एम एंटरप्रेनर. आजकाल काय पैसे किंवा कोणी कमवणारं म्हणजे त्याच्यावर मत्सर असतं, लोकांची छीड असते. माझी छीड कुणावर आहे माहीत आहे का? जो स्वतःला दयेचा पात्र म्हणवतो त्याच्यावर माझी छीड आहे. मी गरीब आहे असं म्हणणाऱ्यावर माझी छीड आहे. मी एंटरप्रेनर आहे. आय एम प्राऊड एंटरप्रेनर. आणि आता तुम्ही ब्रदर सिस्टरचं सांगितलं म्हणून
All entrepreneurs are my brothers and sisters. Entrepreneurship is a great social cause and service to nation. हे वाक्य यायला पाहिजे. वी आर एंटरप्रेनर फॉर अ कॉज. दिवसन रात्र मेहनत करून, रिस्क घेऊन, स्वतःचं आयुष्य कमी करून, कारण ज्याला स्ट्रेस असतं त्याचं आयुष्य कमी होतं. जवान सीमेवर लढतात, प्राण ते देतात किंवा रिस्कवर लावतात देशासाठी. आपणही आयुष्याची रिस्क घेतो आहे. आपण जे करतो आहे ते फक्त आपल्या स्वतःसाठी नाही. ही भावना यायला पाहिजे. आपण करतो स्वतःसाठी, पण ही भावना आल्यावर तुमची एक वेगळी भूमिका तयार होते. म्हणून वी आर डुईंग ग्रेट सर्व्हिस टू नेशन while we are entrepreneurs. I will continue to innovate, take risk in enterprise to excel, employ more and more people, and satisfy all stakeholders, and live up to brotherhood of towards entrepreneurship. यामध्ये मला वाटतं, बिकॉज वी हॅव टू गेट मोटिवेटेड. आपल्याला नेहमी मनात वाटतं की आपण राष्ट्रासाठी काय करावं, वाटतं की नाही. पण मला संतुनराव किर्लोस्करांचं एक वाक्य खूप आवडतं. त्यांना एकाने विचारलं की साहेब, गरवारे खूप चॅरिटी करतात, तुम्ही चॅरिटीच करत नाही. त्यांनी खूप सुंदर उत्तर दिलं. मी कारखाने टाकतो ना, तीच चॅरिटी आहे. मी काम करतो ती चॅरिटी आहे. हे त्यानंतर मला कधी ऐकू आलं नाही. धीरूभाई अंबानींनी कशा प्रकारे इंडस्ट्री उभी केली, काय चुकीच्या मार्गाने केली, ही चर्चा आहे. पण लाखो लोकांना त्या काळात प्रवाहाचा विरुद्ध जाऊन एम्प्लॉयमेंट दिलं, ह्याचं का कोणी रिकग्निशन देत नाही. माझे आयडल JRD टाटा आहे. मी बायोग्राफीचं वाचक आहे. बहुतेक सगळ्या बायोग्राफी अशा लोकांचा मी वाचलेल्या असतात. म्हणून JRDंच्या वर मी धीरूभाईंना ठेवू शकत नाही, परंतु मी धीरूभाईंना कमी लेखू शकत नाही. कारण त्यावेळच्या सिस्टमला, आणि त्यांनी जे सांगितलं, जहाँ लात मारना पड़ा मैंने लात मारा, जहाँ नमस्कार करना पड़ा वहाँ नमस्कार किया, मैंने काम किया. तुम्ही ज्या वेळेस कुठलाही ध्येय समोर ठेवता तेव्हा ते अचीव करण्याची जिद्द. मी असं म्हणत नाही की चुकीचे मार्ग बरोबर आहे, नाही. परंतु तुम्ही एंड काय केलं, तुम्ही काय केलं. मी नेहमी म्हणतो की कर्नल, ब्रिगेडियर, मेजर जनरल, जनरल ह्यांचे स्टार्स, कुठल्याही एंटरप्रेनरनी किती लोकांना नोकऱ्या दिल्या आणि किती रेव्हेन्यू गव्हर्नमेंटला दिला, त्याची तपकं इथे पाहिजे. जर ते आपण करू लागलो तर हे जे 65% यूथ आहे त्यापैकी काही बाकी लोकांना एम्प्लॉय करतील. नाहीतर बाकी सगळे आम्ही मध्यमवर्गीय, आम्ही गरीब, रोज ऐकायला मिळतं आम्ही गरीब, तुमचं काय म्हणणं आहे. मला वाटतं जोड्याने मारावं त्याला. गरीब हा दयेचा पात्र नाही, हा घृणेचा पात्र आहे. कारण जर तो स्वतःचा नालायकीमुळे गरीब राहिला असेल तर, चॅलेंज असेल, फिजिकली चॅलेंज असेल, मेंटली चॅलेंज असेल, किंवा देर आर सर्टन एलिमेंट्स तो विच कॉम्प्रोमाइज्ड हिज लाईफ, निश्चित वी हॅव ड्युटी टुवर्ड्स दॅम. पण सशक्त आहे आणि स्वतःला गरीब म्हणून जो राजी होतो त्याला जोडे मारायला पाहिजे. जर ही संस्कृती आपण आणली, आणि म्हणून माझा पहिला आदर्श फ्रँकलिन बेंजामिन आहे की इनोव्हेशन आणि एंटरप्रेनरशिप
ह्याचा तो जनक आहे. आणि व्यवसायाला रिस्पेक्ट मिळवून दिलं, त्यात इनोव्हेशनला रिस्पेक्ट मिळवून दिलं, म्हणून आज अमेरिका तिथे आहे जिथे आहे. जर आपल्या देशात अशा लोकांना, उद्योजकांना रिस्पेक्ट मिळालं नाही, वाव मिळाला नाही, सपोर्ट मिळाला नाही, तर आपण पुढे जाऊच शकत नाही. म्हणून एंटरप्रेनरशिप इज मॅटर ऑफ प्राईड, मॅटर ऑफ पेट्रियोटिझम, मॅटर ऑफ सर्व्हिस टू नेशन, अँड नेशन शुड रिस्पेक्ट इट. जोपर्यंत छाती ठोकून आपण उभे राहत नाही, जोपर्यंत आपण स्वतःचे बिरुद वाजवत नाही, तोपर्यंत आपण आपलं काम देशासाठी केलेलं नाही. मी एंटरप्रेनर आहे आणि मी वाक्य वाचायचं राहिलं, आय विल कंटिन्युअसली सपोर्ट एंटरप्रेनरशिप अँड क्रिएट एंटरप्रेनर्स. हे त्या प्रतिज्ञेत आलं पाहिजे. माझी देशसेवा काय आहे की मी कमीत कमी 5 एंटरप्रेनर तयार केले. तेव्हा एंटरप्रेनरशिप शुड बिकम मॅटर ऑफ प्राईड. कारण एक लक्षात घ्या, माझ्यापेक्षा तुम्ही खूप सरस एंटरप्रेनर आहात, म्हणून मला अधिकार नाही तुम्हाला एंटरप्रेनरशिपवर लेक्चर देण्याचं. परंतु आपण सगळ्यांची ड्युटी आहे, आपल्या सगळ्यांची, की आपण आपल्या स्वतःसाठी केलं. नाव इट इज अवर कॉज टू डू समथिंग फॉर नेशन अँड डू वॉट वी कॅन डू बेस्ट, एंटरप्रेनरशिप. सो माय ओनली कॉज, आणि मी माझ्या मित्रांना आणि संतोषजींना सांगितलं की आत्ता माझ्याकडे वेळ नाही, फायनान्शियल स्ट्रेस आहे, अच्छे दिनची वाट पाहतोय, म्हणून मी हे करू शकत नाही. अदरवाईज द कॉज दॅट आय वूड लाईक एव्हरीबडी टू टेक अप इज promote entrepreneurship and promote pride for entrepreneurship. So both. Therefore, if we can actually start this as a movement, मी एक मिशन ट्रान्सपरन्सी राबवली जेव्हा मी क्रेडाईचा प्रेसिडेंट होतो, आणि भारताच्या 22 राज्यात फिरून सगळ्या मुख्यमंत्र्यांना, चीफ सेक्रेटरीजना, प्रेस, आणि इतकं ते वादळ उठून दिलं की काही झालेलं नाही. मी तुम्हाला सांगतो, कारण वेस्टेड इंटरेस्ट खूप आहे, पण ॲटलिस्ट एक रिकग्निशन मिळालं, एक अवेअरनेस आली. तिथे माझ्या हातात काही नव्हतं, मी याचक होतो. पण एंटरप्रेनरशिप प्रमोट करायला मला कुणालाही याचना करायची गरज नाही. तेव्हा बाळासाहेब, अजून तुम्ही 25-30 वर्ष ॲक्टिव्ह लाईफ जगणार आहात. आता हे कॉज पुढे घ्या. आणि मी एंटरप्रेनरशिप क्लबला निश्चित अशी विनंती करेन की होरायझन वाढवा, एक ध्येय घ्या, आणि खूप जोमानं, म्हणजे एंटरप्रेनरशिपच्या प्राईडसाठी कॅम्पेनवर 100 कोटी रुपये खर्च करता आले पाहिजे. प्रधानमंत्र्यांच्या मुखातून एंटरप्रेनर्स म्हणजे जय उद्योजक हा बिरुद निघालं पाहिजे. आणि जनमानसामध्ये एंटरप्रेनर्स विषयी रिस्पेक्ट, आणि म्हणजे मी फक्त रिस्पेक्ट म्हणत नाही, वर्शिपचा भाव आला पाहिजे. मला माहीत आहे, मी जेव्हा केव्हा गावाला जायचो तेव्हा तिथे लोक येऊन सांगायचे अन्नदाता. काय म्हणायचे? अन्नदाता. अन्नदाते म्हणजे तुम्ही आम्हाला कामं देता, आणि तो भाव त्यांच्यामध्ये जेन्युइनली होता. आता सगळंच फ्री मिळाल्यामुळे मनरेगा, अमुक तमुक, ते अन्नदाताही नाही आणि कुणी नाही, वोटदाता. तेव्हा जर कन्व्हिक्शनने
आपण हे मिशन हाती घेतलं तर ही खरी देश सेवा होय. आभारी आहे. Thank you very much, sir. It was such an enlightening speech. Thank you very much, sir. People got inspired. We got inspired as young entrepreneurs. या कार्यक्रमाची चा जो शेवट आहे हा आपण पसायदान म्हणून करत असतो. डॉक्टर डी वाय पाटील कॅम्पस पीपल, मिस्टर सतेज पाटील, मिस्टर कर्नल जोशी, he has blessed us by giving this entire facility, and the teaching faculties also, they supported us. Thank you very much. All the greater entrepreneurs who are here sustaining this particular program, thank you very much to you. The elder people, sir, thank you very much for mentoring us. Thank you very much for guiding us, and thank you very much, sir. Once again, you guided us again wonderfully well. Thank you very much, this entire campus team, for this entire infrastructure. I'll now request you all to kindly stand up for a while. We'll be reciting the Pasaidan. पण ते पसायदान गाण्यासाठी मी ज्यांना आता बोलवणार आहे त्यांना आपण अगोदर जस्ट एक मिनिट फेलिसिटेट करू. आय विल कॉल अप स्टेज मिसेस विभावरी वोडीताल आणि सोनाली गायकवाड. विभावरी अँड सोनाली, प्लीज क्विक प्लीज. आपली संतांची भूमी आहे आणि या कार्यक्रमाची सांगता दरवर्षीप्रमाणे आम्ही पसायदानाने करणार आहोत. आपण सगळे पसायदान म्हणण्यासाठी पुढे या. सगळेजण पसायदान म्हणा. मॅडम प्लीज प्लीज. सर कविता सुद्धा चालेल. विल लव टू लिसन टू दॅट. दुरीत न हो तिमिर न हो, भारत सोने की चिड़िया. क्या बात. सरल हो स्वीकृति, भ्रष्टाचार मुक्त अधिकृति, भारत सोने की चिड़िया. ग्रेट ग्रेट. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच.
जाताना प्लीज आपापले सोविनियर्स जरूर कलेक्ट करा. थँक यू व्हेरी मच फॉर दी सस्टेनन्स. थँक यू व्हेरी मच.